नमस्कार बालमित्रांनो, कसे आहात? मजेत ना? आपल्या सगळ्यांकडे आता गणपती बसलेले आहेत. आपण सगळेजण गणपतीची सुट्टी एन्जॉय करत आहोत का? काही जणांकडे गणपती 5 दिवसांचा, काही जणांकडे 1.5 दिवसाचा, काही जणांकडे 7 दिवसाचा, तर काही जणांकडे 10-11 दिवसांचा गणपती असतो. तुम्हाला गणपतीची गोष्ट आवडते का? हो ना? चला, मी आता रोज तुम्हाला गणपतीची एक नवीन गोष्ट सांगणार आहे. चला तर मग गणपतीची गोष्ट ऐकायला तयार राहा. माझ्याबरोबर म्हणा, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. चला तर मग आपण गोष्टीला सुरुवात करायची का? चला. गणपती हा आपल्या सगळ्यांचा, तुमचा, माझा, आपल्या लहान मोठ्यांचा आवडता देव आहे. गणपती बाप्पाला मोदक खूप आवडतात, हो की नाही? तसंच तुम्हालाही मोदक खूप आवडतात. गणपतीचं तोंड कसं आहे बरं? बरोबर, हत्तीचं तोंड आहे. ते कसं दिसतं? वक्र, म्हणजे वाकडं दिसतं, हो की नाही? त्यालाच आपण काय म्हणतो? वक्रतुंड म्हणतो, हो की नाही? गणपतीचे कान कसे आहेत बरं? सोपासारखे आहेत. हत्तीचं पण कान तसेच दिसतात की नाही? का? तर गणपतीचं तोंडसुद्धा हत्तीसारखंच दिसतं, हो की नाही? गणपतीसुद्धा आपल्यासारखाच मनुष्य होता, म्हणजे मानव होता. त्याच्या वडिलांनी म्हणजे शंकर भगवाननी त्याचं डोकं कापलं होतं आणि ते त्याच्या शरीरापासून वेगळं केलं. तर गणपतीच्या आईला, म्हणजे कोणाला? पार्वती आईला खूप राग आला. तर पार्वती आईनी भगवान शंकरांना काय सांगितलं की तुम्ही माझ्या मुलाला जिवंत करा. असं सांगितलं पार्वतीने. तर शंकर भगवाननी आपल्या गणांना शंकर भगवानने आपल्या सहकाऱ्यांना सांगितलं, जो कोणी आपल्या आजूबाजूला जो कोणी पहिला प्राणी दिसेल त्याला मारा, त्याचं डोकं कापून आणा आणि याच्या शरीराला जोडा, असं सांगितलं. तर पहिलं शंकर भगवानच्या सहकाऱ्यांना पहिलं कोण दिसलं? हत्ती दिसला. म्हणून त्या गणांनी हत्तीचं तोंड कापलं आणि त्या मुलाच्या धडाला लावलं. तर असा झाला गणपती. आवडली का गोष्ट? बरं, आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि आवडली असेल तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा. थँक्यू.